त्याच्यामुळे राजकारणी लोकांबद्दल न बोललेलं बरं. समाज 12 लोगों से बना वाला होता है, 4 सच्चे 4 लुच्चे और 4 अच्छे. या ना कोई अच्छे है या ना कोई सच्चे, साले सबके सब लुच्चे है. आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की शहीद आलम भगतसिंग अज्ञानाचा अंधकार मिटून घराघरात ज्ञानाची प्रकाश ज्योत पेटविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आदर्श राज्यकर्त्या अहिल्याबाई होळकर, 1.5 दिवसाची शाळा शिकून रशियाच्या कानाकोपऱ्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा पोहोचविणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा, ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि भारताचं जे काही अखंड भारतवर टिकवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते प्रत्येक महापुरुष. आणि मला या ठिकाणी बोलण्याचं, तुम्हाला या ठिकाणी ऐकण्याचं, राज्यघटनेच्या भाग क्रमांक 3 मध्ये मूलभूत अधिकार लिहून ज्या माणसानं खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय हे जगाला दाखवून दिलं ते परमपूज्य महामानव, बोधिसत्व, ज्ञान सम्राट. मी त्यांना भारतरत्न म्हणणार नाही, कारण भारतरत्न 49 लोकांना दिलाय आणि त्या 49 लोकांची बराबरी बाबासाहेबांसोबत होऊ शकत नाही. 49वा भारतरत्न पुरस्कार दिलाय आपण नानाजी देशमुख. नाव ऐकलं? जन्म सांग. मी लेट डेंजर मास्तर आहे, मी पुन्हा अनाव धनान झालेलो आहे. हा, नानाजी देशमुख नाव ऐकलं? कार्य माहित आहे? त्यांना 49वा भारतरत्न. 48वा भारतरत्न आहे भूपेन हजारिका. नाव ऐकलं? नायगावचे होते, बिलोली, नांदेड, परभणी, झरीबोरी जवळपास. नाव ऐकलं का? हा, मग त्यांना मिळाला 48वा भारतरत्न. 47वा भारतरत्न मिळाला प्रणव मुखर्जी. नाव ऐकलं असेल, भारताचे राष्ट्रपती होते. हा, तुला फक्त तिचा नंबरच माहित आहे, बाकी सर्व विसरला तू. 47वा भारतरत्न. 46वा भारतरत्न मिळाला होता अटल बिहारी वाजपेयी. नाव ऐकलं असेल, भारताचे पंतप्रधान होते. त्यानंतर 45वा भारतरत्न मिळाला होता पंडित मदन मोहन मालवीय. त्यानंतर 44वा भारतरत्न मिळाला होता CN राव. 43वा भारतरत्न मिळाला होता सचिन तेंडुलकर. त्यानंतर 42वा भारतरत्न मिळाला होता पंडित भीमसेन जोशी. 41वा भारतरत्न मिळाला होता लता मंगेशकर. असे मला 49ही नाव माहित आहेत. पण जर एखाद्या व्यक्तीला भारतरत्न मिळाला असेल आणि तो व्यक्ती या भारतातल्या लेकरांना म्हणत असेल ड्रीम 11 जंगली रमी बेआवना महाराज, आणि मग तुला भारतरत्न दिला असेल आणि त्यासोबत माझ्या बापाला भारतरत्न दिला असेल तर सचिन तेंडुलकर सोबत माझ्या बापाची बराबरी कधीच होऊ शकत नाही. म्हणून मी माझ्या बापाला विश्वरत्न म्हणेल. म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस प्रथमतः अभिवादन करतो. या ठिकाणी जमलेल्या सर्व माता माऊल्या, तरुण, युवक युवती यांना प्रथम मानाचा क्रांतिकारी जय भीम. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे पहा, आपला आवाज आणि आपला इतर लोकांनी घेतलेला फायदा हेही आपल्याला कळायला पाहिजे. झालं काय माहितीये का की 14 एप्रिल 1891 ला बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झालाय. आणि माणसं सहज मोठी होत नाही, माणसं कर्तृत्वाने मोठे होतात. जगामध्ये एक सर्वात मोठी संघटना आहे, त्या संघटनेचं नाव आहे इनो नावाची संघटना, युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशन. संघटनेची स्थापना आहे 24 ऑक्टोबर 1945. संघटनेचा संस्थापक होता फ्रँकलिन रुझवेल्ट. आणि ज्या बाबासाहेबांना शाळेमध्ये शिकताना अडचणी आल्या त्या माणसाचा दिवस 14 एप्रिल इनो नावाच्या संघटनेनं साजरा केलाय जागतिक ज्ञान दिवस. काय केलाय? जागतिक ज्ञान दिवस. आपला प्रॉब्लेम काय माहितीये का, आपण टाळ्या वाजताना विचार करतो बाजूच्यानं वाजवली का, आणि बाजूच्यानं वाजली तरच मी वाजिणार है ना, माझ्या बांगड्या बिंगड्या फुटतील. काऊन नाही, आपाप मरायच्या. कार्यक्रम बाबासाहेबांचा, आपलं रक्त सळसळतं पाहिजे, आपल्यामध्ये तो जोश पाहिजे. अरे पण तरुण आहेत. ओ दरिया ही क्या जिसमें नहीं रुवानी, ओ दरिया ही क्या जिसमें नहीं रुवानी, जोश नहीं लल्ला तो किस काम तेरी जवानी, किस काम की तेरी जवानी. म्हणून आपलं रक्त सळसळतं पाहिजे. आपण भीमाची लेकर आहेत. तुम्हाला माहित आहे जगात कुठलंही मॅटर हो, काही हो, संविधानावर हल्ला हो, खाजगीकरण हो, काही हो, तुम्हाला लोक म्हणतात खाजगीकरण व्हायला, तू बांगड्या घालून घरात बसून आमच्या पोराला पुढं कर. आपला कार्यक्रम कोणी तेच व्हायला, त्याला माहिती फक्त रस्त्यावर एकच येऊ शकते. संविधानावर हल्ला झाला,
इकडे नोकरी करणार, पगार घेणार, सर्व काय करणार, पण संविधान म्हणल्याच्या नंतर बुडात हात घालणार आणि घरात बसणार. मग संविधानावर हल्ला झाल्यावर पुढे कोण? आमचेच लेकर. संविधानाचं काही झालं, संविधानावर कोणी बोललं त्याच्यावर कमेंट डिबेट करणार कोण? आमचेच लेकर. बाकी पगार घेणार, आपला फायदा घेणार. आपला पहिला फायदा संविधानाचा आणि आपल्या बाबासाहेबांचा कोण घेतला तर तो राजकारणी लोकांनी. म्हणून आपल्याला पहिलं चित्र बदलायचंय. कारण व्हायला काय माहितीये का, आपल्या घरात राजकारणी व्यक्ती आला बाप्पा आणि आपल्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला की ते आल्या आल्या डायलॉग मारायले, जय जिजाऊ. आपल्याला वाटायले बेन आपलंच आहे. घरामध्ये शिवाजी महाराजांचा फोटो दिसला की बाहेरून येणारे डायलॉग हाणायले, जय शिवराय. आपल्याला वाटायले बेन आपलंच आहे. त्यानं आपल्या वस्तीकडे फिरला, कधीच आला नव्हता आणि निवडणूक जवळ आल्यावर आपल्या वस्तीकडे आला, घरात इंटी मारली, घरात बाबासाहेब दिसले. आपल्याला म्हणायला क्रांतिकारी जय भीम, मानाचा जय भीम, कडक जय भीम, निळा जय भीम. आपल्याला वाटते बेन आपलंच आहे. आता आपण या लोकांच्या भूलतापांना बळी पडायचं नाही, आपल्यातली एकजूट दाखवायची आहे. मग अरे परकीय राजकीय व्यक्ती आपल्या घरात एंट्री मारायला की घरात एंट्री मारल्या आपण काय करायचं, त्यांना घरात एंट्री मारली की घरात बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज या दोघांचे फोटो आजूबाजूला लावायचे. येणारा कोमात गेलं पाहिजे, आतलं बेन हाय कोणाचं नेमकं. पहिले आपण लोकांना कोमात घालायचं शिका. आतापर्यंत आपल्या लोकांना कोमात घातलं ना, आता आपण लोकांना कोमात घालायचं. ते लहान लेकरं शांत करा, पण त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. ते मै मजा घेण्यासारखे. लहान लेकराच्या नादी कोणीच लागायचं नाही. कारण मी त्याच्याबद्दल बोलवणं ती माय मजा घेणार. कारण तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात प्रबोधनाची चळवळ इंदोरीकर महाराजांना पोहोचली होती है ना. मग ते इंदोरीकर महाराज काय करायचे माहिती आहे का, कीर्तन सुरू झालं कधी बी मधात मूड मध्ये कीर्तन आल्यावर काय करायचे, एकाला उभं करायचे, ओठ सांग किती विले. मग ते म्हणलं 6 विले. सांग म्हणले 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड. ते म्हणलं महाराज 1 किलो लोखंड जड. महाराज म्हणले स्टेजवर ये. महाराजांनी त्याला स्टेजवर बोलिलं. सांग म्हणले 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड. ते म्हणलं महाराज 1 किलो लोखंड जड. महाराज म्हणले गध्या तुला अक्कल आहे का. अख्खे लोक हसले ना. ते म्हणलं काही हो, महाराजाचा बदला आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून लेकराच्या नादी लागायचं नाही. काही हो म्हणलं, आपल्याला महाराजाचा बदला घ्यावाच लागते. मग महाराजाचं कीर्तन दुसरीकडे आणि दुसऱ्या गावात तेच पोरग ड्रेस चेंज करून पुढे बसलं ना. महाराज गेले सुरू. महाराजांनी लगेच चालू केलं, अय कितीले तू. त्यानं कमर हात ठेवला, 6 विले म्हणला. सांग मला 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड. ते म्हणलं महाराज 1 किलो लोखंड जड. स्टेजवर ये म्हणले. आता ते ऍटिट्यूड आलं ना, त्यानं ठरून आलं होतं महाराजाचा कार्यक्रम करायचा. मग काय त्याला वरती उभं केलं. वरती उभं केल्यावर सांग मला 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड. मला काल सांगतो, आज सांगतो, उद्या सांगतो 1 किलो लोखंड जड. महाराज म्हणले गध्या, आगाव बोल नका म्हणला. आगाव बोलायचं नाहीच म्हणला. ते उतरलं खाली आणि खाली उतरलं स्टेजच्या खालून 1 किलो कापसाचं गाठूड आणलं आणि 1 किलोचं माप स्टेजवर घेऊन वरती आलं. स्टेजवर घेऊन वरती आलं. महाराजाकडे पाहून म्हणलं महाराज विचारा एकदा. महाराज म्हणले सांग 1 किलो कापूस जड का 1 किलो लोखंड जड. तुम्हाला छाती ठोकपणे सांगायलो मला 1 किलो लोखंड जड. महाराज म्हणले गध्या बोलायचं नाही म्हणलं होतं. एक काम करा म्हणले, हे 1 किलो कापसाचं गाठोडं तुमच्याकडे ठेवा, 1 किलो लोखंडाचं माप माझ्याकडे ठेवा. तुम्ही मला कापसाचं गाठोडं फेकून आणा, मी तुम्हाला माप फेकून आणतो, कळल जड का आहे. म्हणून ह्या लेकराच्या नादी लागायला परवडत नाही. फक्त तुमचं काम आहे तुमचे आहेत म्हणून सांभाळून घ्यायची. तुम्ही काय करायले, तू बसली एकीकडे, बाप बसला तिकडं है ना. त्याच्यात पुन्हा एखाद्या बापाची इच्छा असते कार्यक्रम 90 आणल्याशिवाय मजाच येत नाही. पाहिजे जरा म्हणजे असं परफेक्ट शब्द कानापर्यंत जातात, हृदयाला टच होतात. पण पहिलं काम काय आपल्याला, की आपल्याला ते परिवर्तन करायचं आणि त्या परिवर्तनादी चळवळीचा भाग आपल्याला करत असताना लक्षात घ्या व्हायला काय माहितीये का, या देशामध्ये प्रश्न भाषणानं मिटणार नाही. या देशातला प्रश्न पहिल्यांदा राष्ट्रानं मिटतो. म्हणून जर या देशात प्रश्न भाषणानं मिटला असता तर घराघरामध्ये वक्ता तयार झाला असता. आजकाल वक्ते कमी वक्ते वाढले. वक्ते कमी झाले आणि वक्ते वाढायले. म्हणून आपलं पहिलं काम आहे, आज तुम्ही या ठिकाणी बसल्याच्या नंतर एक गोष्ट तुम्हाला जाणवली असेल, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला तुम्ही प्रेरित करत असाल आणि खऱ्या अर्थानं स्वतःला भीमसैनिक म्हणून घेत असाल तर तरुण या नात्याने एक गोष्ट लक्षात घ्या. 14 एप्रिल झालेली आहे, आपण बंबाट नाचलो असेल.
लाखो लोकांनी तुम्हाला डायलॉग घालले, जयंत्या नाचून नाही वाचून साजऱ्या करा, तरी तुम्हाला म्हणायचं त्याचं काम हे आपलं काम आहे, एकच दिवस हे अंग हल्लच पाहिजे. आणि म्हणून जरी ती तारीख गेली असेल तर आजच्या तारखेला का होईना आपल्या बापानं असं हात वरती केलेलं आणि सांगितलेलं आहे, जीवनात कधी संकट आलं तर भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, असं आपला बाप चौका चौकामध्ये हात करून उभा आहे. आणि म्हणून त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना जर पहिल्यांदा अभिवादन करायचं असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या. या ठिकाणी सूत्रसंचालकांनी सांगितलं होतं की इथं आणि तिथं 15 फुटाचं अंतर आहे, मात्र इथे येण्यासाठी 5 वर्ष आगळी वेगळी मेहनत घ्यावी लागती. एक गोष्ट लक्षात घ्या, कुठल्या वाक्यानं, कोणाच्या एखाद्या स्टेटसनं आणि कुठल्या पुस्तकानं माणसाच्या जीवनात कधीच परिवर्तन होत नाही. माणसाच्या जीवनात परिवर्तन होण्यासाठी पहिल्यांदा त्याच्या डोक्यात आपल्या गरीब परिस्थितीबद्दल राग आला पाहिजे. तो राग स्वतःच्या हृदयामध्ये पेटला पाहिजे आणि जोपर्यंत आपण ती सीमारेषा गाठत नाही तोपर्यंत तो थंड झाला ना पाहिजे. आपण तरुण आहेत, अरे तरुण या नात्याने एक शपथ घ्यायची. आज हे विचारमंचावर नायब तहसीलदार बसलेत, काँग्रेसचे पदाधिकारी बसलेत, आरटीओ साहेब बसलेत, त्या ठिकाणी बीजेपीचे पदाधिकारी बसलेत, नुकतेच तुमच्या तालुक्याचे काहीतरी आमदार निघून गेलेत, बरोबर आहे. आणि मग या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे काही विचारमंच, या विचारमंचावर बसलेले जे काही पदाधिकारी आहेत आणि तुमचेच खाली बसलेले मायबाप आहेत, याच्यात पहिली दरी आहे, ती दरी आहे बाळांनो विषमतेची दरी. आणि ती दरी जातीपाताची नाही, ती दरी आहे आर्थिक विषमतेची. म्हणून पहिलं काम, आपल्याला राग आला तरी चालतो, कोणी डायलॉग घालला तरी चालतो, कोणता फोक्या आपल्या घरी 1 क्विंटल तांदूळ आणून टाकणं. म्हणून सबसे बडा रोग, मेरे बारे में क्या कहेंगे लोग, तो पहिलं काम काय. या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी बसलो त्या ठिकाणी एक शपथ घ्यायची. आज लक्षात घ्या, तुमची माय तिथं बसलेली आहे जमिनीवर, आपला बाप कुठतरी उभा आहे किंवा खाली बसलेला आहे, तू पण कुठतरी उभा आहे. एका गोष्टीचा राग आला पाहिजे. एक शपथ अशी घ्यायची, येणारी 14 एप्रिल 2024 मी काय झक मारायची तर मारेल, दिवसाची रात्र करेल, रात्रीचा दिवस करेल, काम करेल, उद्योग करेल, धंदा करेल, अभ्यास करेल, पण 14 एप्रिल 2024 पर्यंत मी एखादा उद्योग, एखादा व्यवसाय, मी केलेला अभ्यास त्यामुळे यश संपादन करेल, नाव कमेल, व्यवसायात पैसा कमेल. येणाऱ्या 14 एप्रिल 2024 ला साला मी तिथं बसलेला असेल, पण माझ्या मुला बाप इथं बसलेला दिसेल. हे जर करता आलं तर मग म्हणायचं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे आपण पाईक आहोत, नाहीतर मग कार्यक्रम बिघडलाय. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळेमध्ये ऍडमिशन झालंय 7 नोव्हेंबर 1904. तो दिवस आपण साजरा करतो विद्यार्थी दिवस म्हणून. आणि म्हणून विद्यार्थी दिवस म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा दिवस साजरा केला जातो. दॅट्स कॉल्ड ॲटिट्यूड. 7 नोव्हेंबरला शिक्षण पार पडलं, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर बडोदा संस्थान आहे, सयाजीराव गायकवाडांच्या इथं त्यांना स्कॉलरशिप जाहीर झाली. आणि स्कॉलरशिप जाहीर झाल्यावर 1913 ते 1916 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण पार पडलं अमेरिकामध्ये. कोलंबिया युनिव्हर्सिटी मधून अमेरिकेतून शिक्षण घेऊन बाबासाहेब आंबेडकर परत आले. परत आल्याच्या नंतर ठरलं होतं बडोदा संस्थानामध्ये नोकरी करायची आहे, कारण तुमच्या ज्ञानाचा उपयोग आमच्या संस्थानाला झाला पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकर नोकरी करत असताना त्यांना बँकिंग अर्थ नावाचा विषय त्या बडोदा संस्थानाचा देण्यात आला. तो विषय सांभाळत असताना प्रत्येक कॅबिन मध्ये त्या काळी माजुरी व्यवस्था होती, त्या व्यवस्थेचे लोक पाणी घेऊन जायचे, त्या व्यवस्थेचे लोक चहा घेऊन जायचे. मात्र 2.5 वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या कॅबिन मध्ये ना चहा गेला ना पाणी गेला. प्रत्येक माजुऱ्या व्यवस्थेचा डायलॉग होता, आम्ही जातीनं मोठे आहेत, धर्मानं मोठे आहेत, या महाराच्या पोराला आम्ही पाणी का द्यावं. अरे आपल्या बाबासाहेबांनी काय केलं, आपल्या जातीचं पोरग डेप्टी कलेक्टर, कलेक्टर, डीवायएसपी, पीएसआय, एसटीआय, एसओ केलं. आणि आज त्याच माजुरी व्यवस्थेचे लोक आपल्या हाताखाली पाणी द्यायला आहेत. ही व्यवस्था आपल्या बापानं बदलली आहे आणि ते बदलण्यासाठी हत्यार एकच आहे, द नेम ऑफ एज्युकेशन. एकच काम करायचंय, ते काम काय, एज्युकेशन. आता काही जण मी बाबासाहेबांवर बोलल्यामुळे काही दलिंदर मला विचारले, तू बी त्याचाच आहे का. मी म्हणलं मी माझ्या बापाचाच आहे, पण माझा बाप ज्याच्यामुळे जगला त्या बापाचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, म्हणून त्यांना मान्य करायची गरज आहे. व्यवस्था आपली ती आहे. आपला प्रॉब्लेम हे कोणी बाबासाहेबांवर बोललं की भेकारचोट जातच काढायले. आणि एक बाबासाहेब हे बारकाले काय करावं रे, यायला गाडी गार द्या ना. ए पोरो, पुरी येतो वाटते पुरी.
आता मी काहीच करणार नाही, तुम्हाला नाही प्रश्न विचारणार, तुमच्या मायबापाला फक्त तू दाखवायचं ही मई माय आहे. मी त्या माईलाच प्रश्न विचारणार आणि मग म्हणणार ताई लेकरू लेच गुणी दिसायले हो. म्हणजे वांदेत ना, आता लेकराला जर जवळ घेऊन बसली असते बिघडली असते का? पण नाही, काहीतरी कार्यक्रमात लागल का नाही, कुठतरी डिस्टर्ब झालं पाहिजे, कोणतरी बोललं पाहिजे. आणि म्हणून लक्षात घ्या की बाबा बाबासाहेब आंबेडकर आहे. या बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं तर पहिल्यांदा आपल्या मुखामध्ये असतात 32 दात, त्यावर मारली लात, माणसातून घालवली जात, तुम्हा म्हणणं आणलं माणसात. ते काम केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मात्र जात मिटवण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं असेल. आणि म्हणून स्वतःला कोणी बौद्ध म्हणून घेत असताना तुमच्यामध्ये सोमस, लाडवान, आंधवान ह्या 3 जातीमध्ये तुम्ही जर भेदभाव करत असाल आणि त्याच्यात सोमस, लाडवान, आंधवान मी श्रेष्ठ आहे असं म्हणत असेल तर मग ही जीभ काळी आहे. तू रातच्या रात मरायला पाहिजे. ज्या बापानं जातीयता मिटवण्याचं काम केलं त्याच्यात जर तुम्ही ह्या 3 जाती आणल्या, कसं नाही ती अंगावर इजेची तार तुटून पडाव, ती अंगावर इजेची तार तुटून पडाव, तो फडफड कराव, तडफड कराव आणि अर्ध्या तासानं तुळ कराव. गावात 4 दिवस झाले लाईटच नाही, तू हा वाचाव. वांधे काय आपले माहितीये का? चळवळीत बोलायचं, चळवळीबद्दल बोलायचं, सर्व काय करायचं. प्रॉब्लेम काय आहे? जेव्हा काही कुठलं आंदोलन करायचं, चळवळ करायची, समाज बदलायचा, तेव्हा कोणीतरी येईल, तो काहीतरी बदल करल, त्यानं त्या बदलाचा भाग करायचा आणि आपल्याला त्याचा आपोआप फायदा झाला पाहिजे. असं आपल्या बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं नाही. 14 तळ्याचा सत्याग्रह करताना आपल्या बापानं कोणाला मेसेज केला नाही, बापानं व्हॉट्सअपचा ग्रुप काढला नाही, बापानं सांगितलं नाही या चौकात या, हे बॅनर फॉरवर्ड करा, स्टेटस ठेवा, सर यायलेत, काही म्हणले नाही. आपला बाप पहिल्यांदा 14 तळ्याच्या पाण्यामध्ये उतरला, पाणी पिला आणि त्या ठिकाणी भीमगर्जना केली. या पाण्यावर माझा नाही, चंद्र सूर्य तारे असेपर्यंत माझ्या प्रत्येक जाती समूहातल्या लोकांचा अधिकार आहे. अरे म्हणून आंदोलनाचा भाग व्हावं लागते. त्यासाठी पहिल्यांदा काय आहे, आपल्या समाजाचा इतिहास आपल्याला कळणं गरजेचं आहे. आपल्या समाजाचा इतिहास आपल्या लेकरांना कळणं गरजेचं आहे. आपल्या लेकरांना फक्त घोषणाबाजी शिकवायची नाही, मूळ इतिहास लेकरांनी वाचला पाहिजे. कारण तुम्हाला तुमच्या समाजासाठी बोलता आलं पाहिजे, बोलता येत नसेल तर लिहिता आलं पाहिजे, लिहिता येत नसेल तर वाचता आलं पाहिजे, वाचता येत नसेल तर समाजासाठी रस्त्यावर येता आलं पाहिजे. म्हणजे समाजासाठी बोलता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, समाजासाठी रस्त्यावर येता आलं पाहिजे. किंवा जी लोक तुमच्यासाठी रस्त्यावर येतात त्याच्या पाठीमागं उभं राहता आलं पाहिजे. हे सध्या गरजेचे. हे आपल्याला करताना व्हायला काय माहितीये का? तरुण पोरगे, सळसळत्या रक्ताचं शाबूत डोक्याचं पोरगे, पण पोराच्या डोक्यात सकाळी उठलं की पहिलं पाणी आलाय, साला मैं स्टेटस क्या रखू? त्याच्या डोक्यात पहिला प्रश्न काय आहे की मी स्टेटस काय ठेवू? म्हणजे त्याच्या घरी पाण्याचा प्रश्न आहे, जेवणाचा प्रश्न आहे, खाण्याचा प्रश्न आहे, पिण्याचा प्रश्न आहे. पण दलिंदर उठल्या उठल्या डोक्यात त्याच्या स्टेटस काय आहे? मला स्टेटस काय ठेवायचंय, लोक त्याला लाईक कसे करतील. आणि पोरीवर तुम्ही पण इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, मैं नहीं तो कौन बे, तू ही मावशी, कच्चा बदाम पक्का बदाम, वा रे कच्चा बदाम है ना, पतली कमरिया, 80 किलोची पतली कमरिया असते. सुधारणा काळाची गरज आहे. चालू का आहे? आणि हे दलिंदर याचं तोंड आरशात बरोबर दिसत नाही. हे डायलॉग, हे स्टेटस ठेवते, ठुकरा दिया जिन्होंने मुझे मेरा वक्त देखकर. अबा याचं स्टेटस, ठुकरा दिया जिन्होंने मुझे मेरा वक्त देखकर, मां कसम ऐसा वक्त लाऊंगा मुझे मिलना पडेगा मेरा वक्त लेकर. आणि हे 2 वर्षानं मसीकड है ना, खालच्या वळमनातून वरच्या वळमनात. बरोबर आहे, तू हा वेळ पाहिजे होता लोकायला. अरे सुधरा. मेन काय माहितीये का? अरे सर्वात महत्वाची गोष्ट, ज्याला स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नसतंय, ज्याचं स्टेटस असते लोक त्याचं स्टेटस स्टेटसला ठेवतात. म्हणून विनंती आहे, पहिले स्टेटस बनवायचं शिका. 132 वर्षानंतर बाबासाहेब आंबेडकर हयातीत नाही, मात्र त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा दररोज जागर होतो. म्हणून 132 वर्षानंतर 140 करोड लोक आपल्या मोबाईलच्या स्टेटसला बाबासाहेबाचं स्टेटस ठेवतात. म्हणून त्यांचं स्टेटस आहे. म्हणून पहिले स्टेटस ते निर्माण करावं लागतं, तेव्हा स्टेटसला लोक आपलं स्टेटस ठेवतात. नाहीतर मग तू स्टेटस असते, तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल विवाह का होगा, तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल विवाह का होगा.
जब हमारी एंट्री होगी शोर नहीं धमाका होगा. थांब थांब. जयंती बाबासाहेबाची जय जयकार महा करून दुसऱ्या दिवशी महापरिनिर्वाण करतो का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार त्याच माणसाचा होणं अपेक्षित आहे. आपलं काय खरंय? 3 एकर शेती, 5 मिनिट का नाही, मैं तो 1 तास बोलने वाला हूं. चालते पहा, लक्षात घ्या. सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला ही जाती व्यवस्था असेल ज्या असेल त्या प्रत्येक गोष्टीबद्दल बोलत असताना लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्यांदा चटका कुठं बसला. मी तुम्हाला काय म्हणलं की तुम्हाला ती व्यवस्था बदलायची, तुम्हाला राग आला पाहिजे. तरुण म्हणून आपल्याला परिवर्तन करण्यासाठी एकच काम करायचे. गावामध्ये तुमच्या सरपंच असेल, गावामध्ये नेमकाच येणारा एखादा नेता असेल, एक काम करा, फक्त त्या नेत्याच्या बायकोनं नेसलेली साडी पहा आणि त्या माईच्या अंगातली साडी पहा. मग त्या माईच्या अंगातली साडी पाहत असताना व्यवस्था पाहिजे असेल, त्या घरातली पोरगी कुठंतरी मोठ्या कॉलेजला शिकायले, त्या घरातलं पोरग कुठतरी मोठ्या कॉलेजला शिकवायले, तुझ्या भावाचा शिक्षणाचा प्रश्न आला आणि तुझ्या बापाला प्रश्न पडला की शिक्षण घेता येत नाही, बाप लोकांच्या सालान गेला, तेव्हा तरुण या नात्यानं तुझ्यामध्ये रक्त सलसलतं पाहिजे. तू डायलॉग आणला पाहिजे, काय व्हायचं तर होईल, रात्रीचा दिवस करेल, दिवसाची रात्र करेल, पण साला हे परिवर्तन मी करून दाखवेल. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळी कोणाचं स्टेटसला ठेवलं नव्हतं. बाबासाहेबाला कोणी म्हटलं नव्हतं हे वाक्य लिहा किंवा हे वाक्य तुमच्या हृदयात करा म्हणजे परिवर्तन होईल. अरे आज आपल्याकडे 3 एकर 2 एकर शेती आहे, थोडीफार गाडी घोडी आहे, तर आपल्याला एवढा माज आहे. समाजाकडे लगेच कानाडोळा करायलाय, ह्या काचावरती करायलाय. दिवस बदलणार आहेत, प्रत्येकाचे दिवस येणार आहेत. आणि मग 3 एकर 2 एकर 3 एकर जरी माज असेल तर या भारताचं क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. त्या जमिनीचा सातबारा काढताना तुला बॉन्ड द्यावा लागतो. त्या बॉन्डवर राजमुद्रा आहे आणि ती राजमुद्रा देण आहे आपल्या बापाची, द नेम ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून या भारताच्या मातीवर प्रथमतः अधिकार कोणाचा आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. मी आवर्जून काल परवा म्हणलो की भारतातल्या आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलांना माझी विनंती आहे, तुम्ही कीर्तनाला जा, हरिपाठाला जा, प्रत्येक ठिकाणी जा. कारण एक शोकांती आज बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर जिथं जागर होतो त्या ठिकाणी इतर धर्मांच्या बाया येत नाहीत. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. हे तुम्ही कितीही बोंबडले तर 20 वर्ष आणखी परिवर्तन होणार नाही. हे समुदाय आपलाच आहे, हा समुदाय इथं बसला आपलाच आहे, ते परिवर्तन होणार नाही. पण लक्षात घ्या, 1948 ला हिंदू कोड बिल पास व्हावं, भारतातल्या प्रत्येक महिलेला राज्यघटना कलम 39 उपकलम डी अन्वय एकाच पदावर एकाच हुद्द्यावर एकाच पदाच्या ठिकाणी एक पुरुष आणि एक महिला एकाच ठिकाणी एकाच पदावर काम करत असेल तर आपला बाप म्हणला दोघालाही पगार सारखीच द्यावी लागेल. त्या महिलेच्या प्रस्तुती दरम्यान, बाळातपणाच्या दरम्यान 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये तिला पगार द्यावा लागेल, तिला कामाचे तास कमी करावे लागतील. आणि म्हणून भारतातल्या सर्वाधिक जास्त हिंदू महिलांचे प्रश्न बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलामध्ये मांडले. ते हिंदू कोड बिल तात्कालिक काँग्रेस पक्षानं नाकारलं. म्हणून जगातला असा एकमेव महामानव आहे ज्यांनी महिलांच्या हा प्रश्न नाकारल्यामुळे किंवा हिंदू कोड बिल नाकारल्यामुळे भारतातल्या हिंदू महिलांचं सक्षमीकरण व्हावं, भारतातल्या हिंदू महिलांचं उदारीकरण व्हावं म्हणून आपल्या बापानं राजीनामा दिलाय. हेही आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही खुशाल कीर्तनाला जा, पण कीर्तनाला जात असताना कुठंतरी चौकामध्ये तुम्हाला बाबासाहेबांचा पुतळा दिसला, जरी तुम्हाला वाटलं आपल्याला समाज काय म्हणेल तर त्या ठिकाणी 2 मिनिटं स्तब्ध व्हा, आमच्या बापाच्या पायाला स्पर्श करा, कारण पहिला उद्धारक तुमचा तो आहे. हे तुम्ही विसरता कामा नये. फायदा काय होतं माहितीये का? परिवर्तन असे आपल्या इथं प्रॉब्लेम काय की आपल्याला परिवर्तन करताना विवेकानंदाचं म्हणणं होतं आम्हाला 12 लोक द्या, आम्ही विश्वाचं चित्र बदलतो. बाबासाहेब आंबेडकर म्हणले मला 12 लोक नकोत, मला फक्त 5 लोक द्या, आम्ही विश्वाचं चित्र बदलतो. वामनदादा कर्डकांना त्यावर लिहावं लागलं, भीमा तुझ्या मताची 5 लोक असती, तयाच्या तलवारीची न्यारीच टोक असती, वाणीत भीम आहे कर्णीत भीम असता, वर्तन तया पिलाचे न्यारेच चोक असते, वर्तन तया पिलाचे न्यारेच चोक असते. आणि म्हणून की बाबा 1916 ला ठरल्याप्रमाणे बाबासाहेबांना कळालं की त्या कॅबिन मध्ये कोणी चहा आणला नाही, कोणी पाणी आणलं नाही. पहिला जातीयतेचा चटका बाबासाहेबांना तिथे पोहोचला. बाबासाहेब आंबेडकर आर्थिकतेने गरीब नव्हते. अरे बाबासाहेबांचे वडील म्हणजे आपल्या बापाचा बाप इंग्रजी लोकांना शिकवायला होता. कोणाला? इंग्रजांना शिकवायला होता. ज्याचा बापच एवढा हुशार म्हणल्यावर त्याचं पोरग किती हुशार. इथं जरा अशा 2-3 डिग्र्या मिळाल्या तू फबारे आणतो का नाही?
तिकडे तसा काहीच कार्यक्रम नव्हता, है ना? तिकडे तसा काहीच कार्यक्रम नव्हता. म्हणून त्या ठिकाणी जातीयताचा चटका बसला. बाबासाहेब आंबेडकर वर्स कॉलेजमध्ये बँकिंग विषय शिकवायला गेले, त्याही ठिकाणी जात आडवी आली. बाबासाहेब आंबेडकर सिडेनहॅम कॉलेजमध्ये शिकवायला गेले, त्याही ठिकाणी जात आडवी आली. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा जात मिटवण्यासाठी 21 वर्षाचं पोरग इलेक्शन कमिशन समोर साक्ष देते. अरे ब्रिटिश गव्हर्नमेंट, पहा लक्षात घ्या, तुम्ही पाहिलं असेल ब्रिटिश गव्हर्नमेंटला दलिंदर होतं. ब्रिटिश गव्हर्नमेंटनं गांधीला तुरुंगात टाकलं, नेहरूला तुरुंगात टाकलं, सरदार वल्लभभाई पटेलांना तुरुंगात टाकलं, सावरकरांना तुरुंगात टाकलं, देशातल्या प्रत्येक नेत्याला तुरुंगात टाकलं. पण त्या इंग्रजांनी कधी बाबासाहेबांना तुरुंगात टाकलं नाही, कारण त्याला माहित होतं हे शिकलेले आपला कार्यक्रम वाजवील. म्हणून शिक्षण लय महत्वाचं आहे. कार्यक्रम प्रत्येकाचा झाला का नाही? ऐकलं का बाबासाहेबांवर एखादी केस झालेली? काऊन नाही झाली? एज्युकेटेड. त्याला वाटलं हे आपल्याला 2-4 प्रश्न विचारले आपलाच कार्यक्रम लावी. आणि म्हणून लक्षात घ्या की बाबा सिडेनहॅम कॉलेज असेल, वर्स कॉलेजमध्ये असेल, इथेही जातीयतेचा प्रश्न निर्माण झाला. आणि बाबासाहेबाला कळून चुकलं की आपल्याला परिवर्तन करावं लागते. परिवर्तन करायचं मग काय केलं तर पहिल्यांदा इलेक्शन कमिशन समोर सांगितलं, जर तुम्हाला या देशामध्ये जातीयता मिटवायची असेल तर काम करावं लागेल काय? 1 पर्सन 1 वोट 1 व्हॅल्यू. या देशामध्ये एक व्यक्ती त्या व्यक्तीने केलेलं मतदान आणि त्या मतांचं व्हॅल्यू किंमत एकच पाहिजे. म्हणजे बाबासाहेबांना काय केलं? या भारतात ज्याच्याकडे भारत विकत घेण्याची ताकद आहे त्या अंबानीने केलेलं मतदान आणि परभणी जिल्ह्यात एका कोपऱ्यामध्ये क्लास घेणारा विठ्ठल कांगणेचं मतदान, या दोन्ही मताचं व्हॅल्यू एकच केलं. द नेम ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पहिल्यांदा वयाच्या 21व्या वर्षी विधेयक कोणतं पास केलं तर मताचं व्हॅल्युएशन एक करा. काय केलं? मताचं व्हॅल्युएशन एक करा. आणि मी नोकरीमध्ये लागलेले सन्माननीय नायब तहसीलदार यांनाही सांगायलो की बाबासाहेब आंबेडकरांनी जगात हयातीत आहेत तेवढ्या डिग्र्या प्राप्त केल्या, मात्र एकच काम करायचे. आजकाल प्रत्येक जण गरिबीवर भाषण देतो, गरिबीतून श्रीमंत होतो आणि कार्यक्रम गरिबाचाच करतो. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त माझ्याकडे देण्यासाठी काय असेल तर ते डोक्यातलं ज्ञान आहे. या बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या हाताकडे पाहून जिथं स्वाभिमान जागृत होतो त्या ठिकाणाहून या ठिकाणी तुम्हाला एक ग्वाही द्यालो की तुमच्या इथं गोरगरीब असेल, ज्याचे आई वडील कोरोनामध्ये वारलेले असतील, ज्याला काही करण्याची इच्छा असेल, जे माझ्या बॅचला जुने पोर होते, तुम्ही परभणीत यायचं, लागेपर्यंत तुमचा क्लास मोफत मी घेईल, ही ग्वाही या ठिकाणाहून द्यालो. म्हणजे बोले तैसे चाले त्याचे वंदावी पाऊले. हा तोची साधू वळखावा, देव तेथेची जाणावा, नाही तर आपला कार्यक्रम करूनही घ्यावा. म्हणजे मेन गोष्ट काय माहिती का? कारण प्रॉब्लेम काय आहे, कुठेही जा तुम्ही तेच व्हायले. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांना कळलं की आपला इथं कार्यक्रम होत नाही. बाबासाहेब आंबेडकर माणगाव नावाची परिषद होती, त्या परिषदेमध्ये राजश्री शाहू महाराज बाजूला बसलेले आहेत, बाबासाहेब आंबेडकर बाजूला बसलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण शैली पाहिली, बाबासाहेब आंबेडकरांचं नॉलेज पाहिलं आणि राजश्री शाहू महाराज त्या ठिकाणी म्हणतात, अस्पृश्यांनो आता तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्धार करता या विचार मंचावर लाभलेला आहे. आणि म्हणून एकच काम करा, जर तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्धार करता पाहिजे असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या हाताला स्पर्श करा. येणाऱ्या काळामध्ये कुठल्या आयऱ्या गायऱ्या नथू खैऱ्याचे पाय पकडण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. म्हणून बाबासाहेबांच्या विचारांना पहिले डोक्यात घ्या. हे राजश्री शाहू महाराज म्हणले. राजश्री शाहू महाराजांनी बाबासाहेबांची गुणवत्ता पाहिली आणि गुणवत्ता पाहिल्यावर सांगितलं की तुम्हाला शिक्षणासाठी आम्ही मदत करू. बाबासाहेब आंबेडकरांना 25 रुपये भेटलेत. 25 रुपयाचं बाबासाहेबांनी आपल्या बायकोला राणीहार केला नाही, डुलं पण केले नाही, पायातले जोडवेही केले नाही, छानपैकी है ना काठाची साडी पण घेतली नाही. बाबासाहेबांना केलं काय? अरे ज्या ठिकाणी माझ्या जाती समूहावर अन्याय होतो, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपल्या बापानं पहिलं पाऊल उचललं. 31 जानेवारी 1923 ला आपल्या दीनदलितांचे प्रश्न मांडण्यासाठी आपल्या बापाने एक पाक्षिक काढलं. त्या पाक्षिकाचं नाव होतं मूकनायक. त्या पाक्षिकाचं नाव काय होतं? मूकनायक. आणि बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण विरोधी नव्हते, हे बी लक्षात घ्या. आपलं कुठतरी चुकायले. राज्यघटना कलम 29 नुसार प्रत्येकाला प्रत्येकाची भाषा, प्रत्येकाची लिपी, प्रत्येकाची संस्कृती, प्रत्येकाची विधी, प्रत्येकाची पूजा, प्रत्येकाची आराधना, ज्याला त्याला उपासना करण्याचं बाबासाहेबांना स्वातंत्र्य दिले. कुणी कशाला देव म्हणत असेल आपल्याला घेणं देणं नाही. आणि तुला लयच घेणे
तर मग 22 प्रतिज्ञापैकी तू एकच काऊन लक्षात ठेवायला? पहिलीच आहे खोटं बोलू नाही. तो आता दररोज कार्यक्रम आहे, दररोज बायकोल खोटं बोलतो. माईच्यान पेनार नव्हतो, मित्रांबळच आग्रह केला. पहिलीच आहे का नाही? म्हणजे हे बी आपल्याला लक्षात घ्यायचंय, कारण राज्यघटना सर्वश्रेष्ठ आहे. राज्यघटना काय आहे? आपली धर्मनिरपेक्ष आहे. भारताची राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे. मात्र भारतीय राज्यघटना या देशात धर्माचं अस्तित्व मानते आणि प्रत्येक धर्माचं संरक्षण करण्याचं काम आपल्या बाबासाहेबांनी